लोकांसाठी काय करताय असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केलाय। 2014 मध्ये महाराष्ट्रावर 2 लाख कोटींचं कर्ज होतं, ते आता 11 लाख कोटींवर पोहोचल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलंय। सर्व शहरांना ट्रॅफिकची समस्या भेडसावतीये, बिल्डरांना कुठेही बांधकामांची परवानगी दिली जाते, शहरातील जमिनी बळकावल्या जात आहेत, मुलांसाठी बागा तयार होत नाहीत, शहरं कोलमडून पडली आहेत, सगळंच हातातून गमावून बसलोय आपण, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे। दररोज शेतकरी आत्महत्या होत असल्याकडे सुद्धा राज ठाकरेंनी यावेळेला लक्ष वेधलेलं आहे। आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे, आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय। 3 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची। 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती, 11 लाख कोटी। पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं। त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं। माझ्या तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत, ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय। शहरात आल्यावर ही शहराची अवस्था, या देशातलं महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही त्याला। कोणी येतंय, कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत, आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय। हेच त्यांना हवंय।